श्री स्वामी समर्थ. प्रत्येक कुटुंबात देव्हारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत मानले जाते. आईवडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देव्हारा आवश्यक आहे. नित्यपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे आसुरी जीवनच ठरते. ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार असल्याचे शांती समाधान असते. ज्या संसारात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान नसते तो एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्यच ठरतो. कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीनेच व्हावेत. त्यासाठी देव्हारा कसा असावा हे आज गुरुपुरुषामृताच्या गुरुवारी आपणास सांगण्याचे निवेदन. देवघर हे लाकडीच असावे. शक्यतो सिसम, सेवन अथवा सागाच्या लाकडापासून बनवलेले असावे. जसे आपल्या घरात आय व्यय असते म्हणून देवघर 17 इंच बाय 17 इंच, 21 इंच बाय 21 इंच किंवा 25 इंच बाय 25 इंच या मापात असावे. देवघराला 3 पायऱ्या असाव्या. आपल्याला देव्हारा कसा असावा हे आपल्यासमोर प्रदर्शित केलेलं आहे. कृपया हे सर्व बघून ऐकून या सांगितलेल्या माहितीला सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.